पुणे टाइम्स मिरर आणि पुणे सिविक मिररचा ग्रीन अलर्ट हा प्रोग्राम नुकताच पार पडलेला आहे। या कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आलेले होते आणि त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे तुम्ही पुण्यात असाल, तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्ही जर कचरा करणार असाल तर तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। आत्ताच त्यांनी अशी एक मोठी कारवाई केलेली आहे। नेमकी काय कारवाई ती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, प्रदूषणाचा प्रश्न वाढलेला आहे, कचऱ्याचा प्रश्न वाढला आहे, राडारोडा आता कुठेही कोणीही कुठेही टाकतंय। जर रस्त्यात कोणीही किंवा सेन्सिटिव्ह ठिकाणी राडारोडा टाकणार असेल तर त्यांना किती लाखांचा फाईन असेल? नाही, मी त्याच्यापूर्वी असा बोलतो की पुणे टाइम्स मिरर आणि पुणे सिविक मिरर यांच्यातर्फे आजचा जो हा कार्यक्रम होता ग्रीन अलर्ट, अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम। आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आता हे कसं आहे, ग्लोबल वॉर्मिंगपासून हजार गोष्टी आपण बोलत असतो थेरोटिकली, पण जर आपण काही खऱ्या अर्थाने करण्याच्या बाबतीत काही निर्धार केला तरच काहीतरी सार्थक होऊ शकतं। तर आज आपला हा जो इव्हेंट आहे ग्रीन अलर्ट, त्या दिशेने म्हणजे एकदम सुंदर एक उपक्रम आहे। तर मी आपल्याला सर्वांना म्हणजे पुणे मिररचे जेवढे टीममेट्स आहेत, तुमचे सगळे तुमचे जे सगळे म्हणजे ऑल ऑफ यू, आय ॲक्च्युली कॉन्ग्रॅच्युलेट टू यू फ्रॉम द डीपेस्ट कोर ऑफ माय हार्ट फॉर सच अ वंडरफुल इनिशिएटिव्ह। आणि मी आपला हा जो कार्यक्रम होता आजची सुरुवात होते। बरोबर। आता मला येणाऱ्या पिरियडमध्ये नवीन उपक्रम काय काय घेऊ शकतो त्याच्यावर आता काम करायचं आहे आणि महापालिका आपल्यासोबत आहे। खूप सुंदर उपक्रम, मनापासून धन्यवाद। सर, दुसरा प्रश्न आहे की कसं आहे की आपल्याकडे जो AQI वाढत आहे त्याच्यामध्ये 30 ते 35% जो काही रोल आहे तर डेब्री, CND वेस्ट किंवा मिसमॅनेज्ड प्रॉपर्टीज, रोड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे 30% जे रेग्युलर एमिशन्स किंवा इंडस्ट्रियल एमिशन्स आहे। आता कसं आहे की बघा, आपल्याकडे मोठा रिव्हर, इतका सुंदर रिव्हर आहे, त्याच्यामध्ये कचरा टाकणे हा एक लोकांसाठी फारच एक इझी गोष्ट झालेली आहे। खूप दिवसपासून मला लक्षात आलं की बरेच ठिकाणी लोकांनी असं केलेली आहे। काही असे पण गाव आहेत शांतीबनसारखे ज्या ठिकाणी 500 मीटर 1000 मीटरपर्यंत एरियामध्ये म्हणजे खूपच मोठा राडारोडा लोकांनी टाकून दिला आणि आपल्याला लागते की असा फील होतो की हे नॉर्मल जमीन आहे की नॉर्मल एरिया आहे, बट दे आर ॲक्च्युली द डेब्री ओव्हर द इयर्स त्यांनी टाकून असा केला की आता काहीतरी आपल्याला वाटते की हा जमिनीचा एक भाग आहे, अशी परिस्थिती आहे। आपला PMC जवळ इथे जो मुळा रिव्हर आहे तिथे एक दिवस पूर्वी म्हणजे 2 दिवस पूर्वी काही लोकांनी कचरा टाकला, कचऱ्यामध्ये डेब्री टाकलं। आम्हाला लक्षात आलं, आम्ही त्याच्यावर खूप कडक कारवाई केली आहे। त्या माणसावर 10 लाख रुपयाचा दंड, त्यांचं सगळे कन्स्ट्रक्शन वर्क स्टॉप वर्क दिला आपण, त्याच्यानंतर पूर्ण प्रेमाइस आपण सील केला आणि तसेच त्याच्यावर अतिशय कडक आर्टिकल जे कडक सेक्शन लावून आपण फौजदारी गुन्हा केला। अस्पष्ट संदेश आहे महापालिकेतर्फे, मोठा रिव्हरमध्ये कोणीही जर डेब्री टाकला किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी जर डेब्री टाकला तर त्याच्यामध्ये पोलीसमार्फत चौकशी केली जाईल। असं कोणीही होऊ शकत नाही, कितीही ते लपवले आपल्याला तरी आम्ही यांचा शोध घेऊ शकतो, कारण आमची यंत्रणा फार सक्षम आहे। एक्झॅक्टली, तुमची यंत्रणा आहे आणि यंत्रणेसोबत आता पोलिसांनी ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी CCTV लागलेले आहेत। तर या CCTVची मदत तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी घेणार आहात का? तर हे जे काही पुणे शहराचं नुकसान करणारे जे काही असामाजिक तत्व आहे त्यांच्यासाठी माझी एकच सूचना आहे की चोरी करोगे तो बचोगे नाही। तुम्ही जर शहराचं नुकसान करत असाल तर तुम्हाला नक्कीच फार मोठा त्याचं भुर्दंड जे आहे ते म्हणजे याच्यावर सहन करावं लागणार आहे तुम्हाला। फौजदारी गुन्ह्यापासून मोठ्या प्रकारचे दंड। पुणे शहर आपल्या देशाचं सर्वात सुंदर शहर आहे आणि त्याची जो ॲक्च्युअल ओळख आहे ते उभारण्यासाठी लोकांनी सहकार्य करावा, आपली भूमिका बजावा। प्रशासनाने पण चूक करू नये, लोकांनी पण चूक करू नये आणि एकत्रित येऊन शहराला स्वच्छ आणि सुंदर कसे करायचे असा विचार करावा। सर, कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपली मतं मांडलेली आहेत। सयाजी शिंदेंनी एक मुद्दा मांडला की आता आम्हाला झाडं लावायची पण आम्हाला रोपं मिळत नाहीत कारण की रोपं तयार होत नाही आहेत। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही भक्तांना रोपं प्रसाद म्हणून द्या, मात्र कोणाकडे बजेट नाही आहे। तर या सगळ्यावरती मध्यम मार्ग कसा काढता येईल? नाही, हा एक अतिशय चांगली सूचना त्यांनी दिली। महापालिका सक्षम आहे, आपल्याकडे बरेच काही गार्डन्स आहे, खूप सारे संभाजी उद्यानपासून आपल्याकडे 230 गार्डन्स आहेत, भरपूर स्पेस आहे। महापालिका नक्कीच एक नर्सरी किंवा कुठलाही असं मार्फत आम्ही सर्वांना रोप उपलब्ध करायचे। बघा, मागच्या वर्षीसुद्धा आम्ही आम जनतेला खूप कमी रेटमध्ये झाडे उपलब्ध करून दिले होते, पण जर अशी सूचना जर येत असेल तर अजून जास्तीत जास्त कसं झाडे आम्हाला देता येईल लोकांना, सीडलिंग्स वगैरे, त्याच्या बाबतीत मी स्वतः व्यवस्था करतो। पुणे महापालिकेतर्फे कोणालाही जर असं पाहिजे की मला झाड लावायचं आणि झाड नाही आहे, आम्हाला संपर्क करावा।
आम्ही नक्कीच उपलब्ध करणार आहोत. एक्झॅक्टली, कारण की जेव्हा असं एखादी मुवमेंट आपल्याला करायची असते किंवा मोहीम चालू करायची असते तर ती फक्त कागदावरती नसते यायला पाहिजे, तर ती मनात नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही मनापासून काम करणारे एक अधिकारी मानले जातात. जो मुद्दा आता सयाजी शिंदेनी मांडला की आता आपल्याकडे रोपच नाही आहेत, म्हणजे पहिल्यांदा बी करावं लागेल, त्याच्यानंतर त्याचं छोटं रोपटं होईल, मग ते वाढवावं लागेल. आता यासाठी पुणे महापालिका पुढाकार घेणार आहे का? नाही, नक्कीच आम्ही नर्सरी तयार करू. हे सगळे जे काय आहे ना, खर्चिक विषय नाही आहे. याच्यामध्ये असं नाही की खूप खर्च लागणार आहे, कोट्यावधी किंवा 100 कोटी, असं काही नाही. छोटासा प्लॅन असते. आपल्याला जागा पण भरपूर आहे, महापालिकेमध्ये एम्युनिटी स्पेस खूप आहेत. नॉर्मली जास्तीत जास्त नर्सरी किंवा रोप तयार करण्यासाठी जे काही योजना आम्ही करतो. आणि नॉर्मली कसं आहे की आपल्याला जो काही वृक्ष लागवडचा जो टाईम आहे ते आत्ता म्हणजे प्रत्येक वेळी करता येत नाही. बरोबर आहे. तो एक वेळेवर आम्ही ठरवू की कधी करायचं आहे आणि त्यासाठी नियोजन करून मी स्वतः पुढे येणार आहे. या बाबतीचे आपल्याकडे काय नियोजन आहे मी काही दिवसात आपल्याला नक्कीच सांगतो सर, याच्यावर. अगदी शेवटचा प्रश्न. कोविडमध्ये तुम्ही केलेलं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता सायक्लॉथॉन झालेली होती, त्याच्यासाठी कमी वेळात रस्ते तयार करण्याचं चॅलेंजिंग काम होतं, ते सुद्धा महापालिकेने तयार केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांची काही मदत त्याच्यात मिळालेली होती. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही स्वतः तुमच्या भाषणातनं मांडलेला आहे की ज्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं ऑफिस आहे, मुख्यालय आहे, त्या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स हा सगळ्यात वाईट आहे. ही गोष्ट मनाला किती खाते आणि त्या भागातलं AQI सुधारण्यासाठी आणि त्याबरोबरच पुण्याची सुरुवात स्वच्छतेकडे करण्यासाठी काय तुमचं टॉप प्रायोरिटीवरची काही तुमचं प्लॅनिंग असेल? नाही, माझं अस्पष्ट मत आहे की AQI प्रत्येक ठिकाणचं वेगळे असते. महापालिकाच्या बाबतीत सांगायचं झालं, पुण्याच्या बाबतीत आमच्याकडे 2013ची सिस्टम आहे. 2013मध्ये जे काही सर्व्हिलन्सचं सिस्टम होतं ते आज तेच आहे, म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट नाही आहे. तर कसं आहे की जर तुम्ही सांगितलं की शिवाजीनगरमध्ये AQI खूप जास्त आहे, इट डझंट मीन की हडपसरमध्ये एवढेच असणार आहे. तर एक तर असं आहे की जो मोजक यंत्रणा आहे किंवा सर्व्हिलन्स सिस्टम आहे ते सुद्धा आपल्याला अपग्रेड करण्याची गरज आहे. अदरवाईज गैरसमज होतो, लोकांमध्ये संभ्रम होतो, ते आपल्याला करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की प्रत्येक ठिकाणचं कारणसुद्धा वेगळे आहे. कुठे जास्त व्हेकल इमिशन्सचं प्रमाण आहे, कुठे इंडस्ट्रियल इमिशनचं प्रमाण जास्त आहे, कुठे डेब्री कन्स्ट्रक्शन्स वेस्ट आहे. तो थोडासा लोकलाइज प्लॅन आपण IITM जे आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, यांच्यासोबत आम्ही खूप एक गहन चर्चा केली. एक वर्किंग ग्रुप आपण तयार करतो आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत एक रिपोर्ट घेणार आहोत त्यांच्याकडून की पुण्यामध्ये डिसेंट्रलाइज त्यांनी स्टडी करून द्यावा की कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि त्या हिशोबाने आम्ही उपाययोजना तयार करू, असं आमचं नियोजन आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, ज्यांनी पुण्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी, AQI कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिका काय काय करणार आहे या संदर्भातली माहिती दिली. तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे.